प्रांजल खेवलकर या प्रकरणामध्ये काल राज्य महिला आयोगाने पत्रकार परिषद घेऊन प्रांजल खेवलकर यांच्या तपासाच्या अनुषंगाने काही गंभीर बाबी ज्या आहेत त्या उघड केलेल्या आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर प्रांजल खेवलकर यांच्या वकील रुपाली पाटील आहेत। प्रांजल खेवलकर यांच्या जामिनासाठी तुम्ही कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे, मात्र या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो अजूनही पोलीस करतायत। तुम्हाला वाटतं का की या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो पूर्ण झाला आहे? प्रांजल खेवलकरांचे वकील ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे जे माझे पती आहेत, पण वकील म्हणून मी ज्यावेळी त्या कोर्टामध्ये होते तेव्हा तुम्ही एक लक्षात घ्या की हे जे काही अश्लील व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, हे सगळे कोर्टाच्या निदर्शनास आयओनी दिलेले आहेत आणि त्याच कारणाने तो आयओ म्हणजे तपास अधिकारी पोलीस कस्टडी वाढवून मागत होते। मेहरबान कोर्टाने न्यायालयाने ती कस्टडी नाकारून त्यांना न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। आता ही जी कालची जी काही प्रेस झालेली आयोगाची त्याच्यामध्ये नवीन काहीच नाहीये। हे अश्लील व्हिडिओ, हे अश्लील फोटो, हा सगळा डेटा पोलिसांनी ज्या दिवशी त्यांना अटक केली त्या दिवशीच मोबाईल त्यांच्यापासून ताब्यात आहे, त्याच्यामुळे तो सगळं त्यांच्याकडे आहे। आता त्याच्यामध्ये कुणाचा छळ झालाय, कोणाला जबरदस्तीने केले का, हा विषय अद्याप समोर नाहीये। कुठली विक्टीम म्हणजे पीडिता तक्रारदार समोर नाहीये। ती समोर आली असेल तर तो पोलिसांनी तपास करावा आणि त्याच्यातली कारवाई करावी। जर खरंच महिलांवर अत्याचार अन्याय झाला असेल तर निश्चित कडक कारवाई झाली पाहिजे। पण जर तसं काही नसेल, जसं कोंडव्यामध्ये डिलिव्हरी बॉयचा प्रकार घडला की बाबा डिलिव्हरी बॉयनी घरातून बलात्कार केला, तो निघाला त्यांचा मित्र, मग खेवलकरांचे असे काही मित्र मैत्रिणी अशा ह्यातनं ते व्हिडिओ आहेत का खरंच त्याच्यामध्ये अत्याचार झालाय? कारण का त्यांची एक प्रोडक्शन कंपनी आहे, तीही कोर्टाच्या समोर त्यांनी ती दाखवली आणि ती प्रोडक्शन कंपनी म्हणजे जी काही आहे काम कर त्याच्यामध्ये रोहिणी खडसे आणि नवरा म्हणजे प्रांजल खेवलकर हे दोघंही काम करतात। त्यामुळे ते व्हिडिओज किंवा त्या पार्ट्याज आणि ते काय कुणाच्या वैयक्तिक लाईफमध्ये बाहेर कोण काय मजा मारते आणि कोणत्या पद्धतीने मारते आपण त्याच्यावर बोलणं चुकीचं राहील। आता जर मी एक लोकप्रतिनिधी प्रवक्ता म्हणून खरंच ज्या महिलांवर अन्याय झालाय आणि ती जी तक्रार असेल आणि ती जी तक्रार प्राथमिक दर्शनी पोलिसांना योग्य दिसली असेल तर निश्चित कारवाई होईल। त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कोर्टासमोर ठेवलेल्या होत्या, म्हणजे गेल्या सुनावणीच्या वेळेस हे सगळं कोर्टासमोर होतं, त्याच्यामध्ये नवीन असं काही नाही, काही नवीन नाही। त्यांच्या मोबाईलमध्ये आयओ स्वतः बोलले होते की भरपूर व्हिडिओज आहेत जे मी इथे सांगू शकत नाही, तर चाट आहे, माल चाहिए, गॉल चाहिए, असं काहीतरी अजून काहीतरी अश्लील भाषेतले चाट आहेत। परंतु त्यांना ज्या गुन्ह्यामध्ये पकडलेलं आहे त्या गुन्ह्याचा तपासाच्या बाबतीत आयओ बोलले नाही आणि ते जे काही त्यांच्या ताब्यात असलेले जे काही व्हिडिओज आणि त्याच्यावर तुम्ही जर बोलत असाल तर ते मेहरबान कोर्टाने त्याची दखल घेऊन जो काही निर्णय करायचा की म्हणजे पोलीस कस्टडी न देता न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही असं म्हणताय की हे ऑलरेडी कोर्टासमोर मांडलेलं होतं, पुरावे नाही आहेत का या सगळ्या प्रकरणामध्ये की जेणेकरून या सगळ्या गोष्टींना वेळ लागतोय किंवा मानवी तस्करी झालेली आहे अशा पद्धतीचा आरोप राज्य महिला आयोगाने? पुरावे म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला स्पष्ट सांगते की जी पीडिता आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी 350 महिला आहेत असं म्हणलं जातं, हे कोर्टासमोर पण त्यांनी की वेगवेगळ्या महिला आहेत, मग त्यातली पीडिता समोर येऊन तक्रार दिली पाहिजे ना। पीडिता तक्रार न देता आपण त्याचा तपास कसा करणार आहे? म्हणजे याच्यामध्ये काय होतं, जर दोघं समजा आपण असं समजू की बाबा हो अश्लील आणि घाण व्हिडिओ, पण करणारा आणि करणारी यांनी जर त्यांच्या त्या कन्सेंटनी काढले असतील तर तुम्ही आणि मी काहीच नाही करू शकत। त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी काय करणार आहे? म्हणजे कायदा काय सांगतो की जिच्यावर अन्याय झालाय त्यांची तर तक्रार समोर पाहिजे। याच्यामध्ये सुमोट किंवा आता कोथरूडमध्ये जो विषय झाला महिलांचा, मी का सांगते ह्या सगळ्या गोष्टी पुण्यात घडलेल्या आहेत। कोथरूडमध्ये जो प्रकार झाला तो कोथरूड पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आम्हाला जातीवाचक बोलले असं म्हणलं गेलं। सुप्रीम कोर्टचा केस लॉ आहे, असा बंद खोलीमध्ये कुणी पोलीस असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो बंद खोलीमध्ये जर तुम्हाला काही बोललेत अशी तुमची तक्रार असेल तर ती तक्रार व्हॅलिड धरली जात नाही। त्याच धर्तीवर पोलिसांनी दिलं ना की आम्ही प्रथमदर्शक पुरावा नसल्याने आम्ही ॲट्रॉसिटी दाखल करून घेऊ शकत नाही। हा पोलिसांचं काय मिसबिहेवियर असेल तर तो चौकशीचा भाग आहे, तो वेगळा आहे। हे मी एक्सप्लेन का तुम्हाला करते की शेवटी हे सगळं चालणार आहे, जे आरोप होतात ते कायद्याच्या चौकटीत त्याचा साक्ष पुरावा प्राथमिकमध्ये काय तपासात आढळून येतं याच्यावर डिपेंड असतात। जर खरंच असं पोलिसांच्या निदर्शनास आलेलं असेल तर आणि तशी कोण विक्टीम आली असेल, पीडिता आली असेल
तर ते द्यावा तपास पोलिसांकडे, पोलीस तपास करतील. कारण का महिला आयोग तपास अधिकारी नाही. महिला आयोग हे महिलांवर अत्याचार झाला की त्यांना समुपदेश करणे, त्यांना गाठी भेटी देणे, त्यांना सरकारी योजनेचा लाभ देणे, जो काही आहे तो त्यांच्या घरच्यांना भेटणे, एक मानसिक बल वाढवणं आणि त्यांच्यावर जी काही कायदेशीर प्रक्रिया चालते किंवा झाली पाहिजे, त्यांचा गुन्हा वगैरे दाखल, त्याच्यावर एक निरीक्षण करणे की बाबा अहवाल मिळाला पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. तपास करू शकत नाही, तपासात छेडछाड करू शकत नाही. ह्या महिला आयोगाचं हे आहे. आता त्यांच्याकडे जर त्या कुणी संस्थेने अर्ज केलेला आहे, त्या अनुषंगाने त्यांनी पोलिसांकडे तपास द्या म्हणजे दिलेलाच असेल, पोलीस तपास करतील आणि मग त्याच्यात काही ज्या काही पुरावे मिळत आहेत मग त्याच्यावर आपल्याला बोलणं योग्य. मात्र एकनाथ खडसे काल असं म्हटले की राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष जणू काही तपास अधिकारी असल्यासारखं सांगतायत. तुम्हाला सुद्धा तसा संशय आहे? नाही, मुळामध्ये मी पुन्हा सांगते की राज्य महिला आयोग तपास अधिकारी नाहीच आहे. आता हे काय झालंय हे जरा इंडिव्हिज्युअल ज्या काही त्यांच्या गोष्टी झाल्या असेल त्यातनं काही होत असेल तर मला पाहावं लागेल. पण मी कायद्याची जी बाजू आहे ती सांगते. मी त्या राज्य महिला आयोग म्हणून मी त्यांच्याकडे बघते. मी कारण का कुठलाही राजकारणी जेव्हा अशा संविधानिक पदावर जातो तेव्हा तो कुठल्या पक्षाचा नसतो. रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर यांच्यामधला वादाचा हा काय परिणाम पाहायला मिळतो? असू शकतो, पण याच्याबद्दल जास्त रोहिणी खडसे सांगू शकतील. मी याच्यामध्ये सांगणार का त्या दोघींमध्ये काय कलतुरा झालाय, काय भांडण झालेले हे मला माहिती नाही. आणि जे काही असेल तर मला असं वाटतं की राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे. त्यांनी विचार करताना कुठला राजकारणाचा आपल्या विरोधातले सत्तेतले न बघता एक संविधानिक पदाचा जी गिरिमा असती त्या पद्धतीने काम करावं. मात्र तुम्ही या सगळ्या बाजू ज्या आहेत कोर्टामध्ये मांडणार का? जर कदाचित त्याच्यामध्ये पुरावे नसतील किंवा काय, आता तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेला आहे, पोलीस या जामिनाला विरोध करू शकतात. रोहिणी खडसेंचे वकील मांडणार ना, त्या गोष्टी करणार. जेव्हा एखाद्यावर आरोप होतात त्या आरोपाला कायद्यानेच की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एक निर्दोषला म्हणजे शिक्षा नाही झाली पाहिजे. त्यामुळे वकील त्यांच्या पर्यंत सगळ्या गोष्टी, जे काही ड्रग्सचा विषय मांडला होता तो मांडलाच ना वकिलांनी. आता मी फक्त राजकारणी आहे किंवा एका पक्षाची प्रवक्ता आहे म्हणून खोबरं तिथं चांग भलं होऊन चालणार नाही. मी त्याच्याबरोबर पहिली वकील आहे. त्याच्यामुळे मला त्या दोन्ही बाजू बघून जे योग्य असेल ते मी तुमच्या समोर मांडलेले. पाहतोय की या सगळ्या प्रकरणामधले पुरावे जर असतील तर ते त्यांनी पोलिसांसमोर द्यावे आणि त्या प्रकरणामधली पीडिता जी आहे ती अजूनही समोर आलेली नाही. मात्र जे काय काल राज्य महिला आयोगानं पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये नवीन काही नव्हतं, कारण त्या सगळ्या बाजू ज्या आहेत कोर्टामध्ये पोलिसांनी मांडलेलं होतं अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.